जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ज्ञानेश्वर माऊलींच्या या ओवीने मी त्या ओंकार स्वरूप गणपतीला सर्वप्रथम वंदन करतो. सरस्वती मातेला मी वंदन करतो. माझ्या सर्व गुरूंचे स्मरण करून मी त्यांना वंदन करतो. इथे उपस्थित सर्व श्रोत्यांना मी वंदन करतो. आणि माझा आजचा जो विषय आहे अध्यात्म, जीवन आणि विज्ञान, यावरचे माझे विचार आपल्यासमोर मांडतो. आजचा जो विषय आहे हा मी पुष्कळदा 2 भागात बोलतो. आज मी पहिल्या भागावर बोलणार आहे. तर या पहिल्या भागामध्ये मी प्रॅक्टिकल अध्यात्म सांगणार आहे. दैनंदिन जीवनात जे उपयोगी पडतं असं अध्यात्म मी आज सांगणार आहे. जे पोथ्या पुराणात आणि कर्मकांडात सांगितलेलं गूढ, अगम्य, कठीण असा अध्यात्म मी आज सांगणार नाही. दुसऱ्या भागात मात्र मी विज्ञानावर जास्त बोलणार आहे. विज्ञान हे सुद्धा आध्यात्मिक विज्ञानावर मी तिथे बोलणार आहे. आणि आध्यात्मिक विज्ञान म्हटल्यानंतर साधना, योग, तंत्रमंत्र या गोष्टींवर तिथे मी सविस्तर बोलणार आहे. आता याची उत्सुकता तुम्हाला सर्वांना असेलच, पण पुढे जेव्हा परत मला संधी मिळाली तर या विषयावर मी बोलू. आज मी कारण मला 1 तासच मिळालेला आहे. 6 वाजेपर्यंत मला माझं भाषण संपवायचं आहे. त्यामुळे दोन्ही भागात बद्दल बोलणं जरा कठीणच आहे. तर मी आज फक्त साध्या आणि सोप्या अध्यात्माबद्दल तुमच्यासमोर बोलणार आहे. पतंजली योगसूत्र तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. याला भारतीय मानसशास्त्र असे सुद्धा म्हणतात. म्हणजे अध्यात्मात मनाला फार मोठं महत्त्व आहे. जीवनात माणूस मनाच्या 4 अवस्थांमध्ये जगत असतो. पहिली अवस्था म्हणजे मूढ अवस्था. या ठिकाणी माणसाचं मन हे भौतिक सुखातच लिप्त असतं. त्याला त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही समजत नाही. दुसरी अवस्था जी आहे ती मुमुक्ष अवस्था. मुमुक्ष अवस्था याचा अर्थ की या भौतिक सुखापासून वेगळं काहीतरी सुख आहे अशी ज्याला एक इच्छा झालेली आहे तो व्यक्ती याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतो. तर तो मुमुक्ष. मग याच्यातून बाहेर पडण्यासाठी जी काही तो साधना करायला लागतो तो साधक, ही तिसरी अवस्था आहे. आणि ही साधना अनंत काळ म्हणा किंवा बरेच वर्ष केल्यानंतर तो सिद्ध पुरुष म्हणून होतो. तेव्हा अशी ही अध्यात्माची वाटचाल होते. अध्यात्मात देव या संकल्पनेला सुद्धा फार महत्त्व आहे. आणि तुमचा जसा भाव तसा तुमचा देव असतो. म्हणजे म्हटलं तर देव आहे, नाही म्हटलं तर दगड असतो. तुकारामांच्या अभंगाचा एक उल्लेख मी इथे करू शकतो. तुकाराम म्हणतात, पाषाण देव पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेवी. म्हणजे मंदिरात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा मंदिराची पायरी जी असते ती सुद्धा पाषाणाची, दगडाचीच असते. आणि आतली मूर्ती जी असते ती सुद्धा दगडाचीच असते. पण त्या पायरीवर पाय देऊन तुम्ही आत जाता आणि त्या दगडाच्या मूर्तीवर मात्र तुम्ही फूल वाहता, तिथे नमस्कार करता. याचं कारण
की तुमचा भाव त्या मूर्तीपाशी असतो, तिथे तुम्हाला तो देव आहे असं वाटतं, पण तोही दगडच असतो, हाही दगडच असतो, पण भावानुसार तुम्ही एकाला देव समजता, एकाला पायरीला नगण्य समजून त्याच्यावर पायरीने तुम्ही आत जाता. सध्याच्या कलियुगात माणसाच्या भावभावनांचं, नीतिमूल्यांचा ऱ्हास होतोय. त्याची मानसिकता बदलत चालली आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो. ज्ञानेश्वरांपासून तुकाराम आणि आजचा काळ हा जर आपण असं पाहत गेलो तर ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात म्हटलं होतं, जे खळांचे व्यंकटी सांडव तया सत्कर्मे रती वाढ, भूता परस्परा जळो मैत्र जीवांचे. त्यानंतर तुकाराम जेव्हा आले, ज्ञानेश्वरांचं म्हणणं काही चुकीचं होतं असं माझं म्हणणं नाही, पण तो एक जो विचार होता की खळं जे आहेत त्यांच्या बुद्धीत परिवर्तन होऊन त्यांना सद्बुद्धी सुचावी, हा त्या मागचा एक भाव होता. तुकाराम जेव्हा आले तेव्हा तुकाराम कसं म्हणतात, नातरी देऊ कासेची लंगोटी, थकाचे माथी घालू काठी. याचा अर्थ की अगदी गरजवंत कोणी जर असला आणि आपल्याजवळ द्यायला काहीच नाही आहे दुसरं, तर कासेची लंगोटी सोडून सुद्धा त्याला द्यायची आमची तयारी असते. पण जर खळा तो असला, तो जर दुष्ट माणूस असला, तर त्याच्या डोक्यात काठी घालायची सुद्धा आमची तयारी आहे. तर हे काळाच्या अनुसार फरक पडत गेला. आणि सध्याच्या काळात तर अशी मानसिकता झाली आहे माणसाची की कोणाच्याही डोक्यात काठी घालायला तो मागे पुढे पाहत नाही. आपल्या विरुद्ध कोणी बोललं की लगेच त्याच्या डोक्यात काठी हाणायला त्याची तयारी असते. तर ही मानसिकता आणि या दृष्टीने अध्यात्मही फरक पडत चालला. माझ्या मते अध्यात्माचा खरा अर्थ म्हणजे अध्ययन आत्मा, स्वतःचं अध्ययन, हा खरा अध्यात्म आहे. तर इथे एक दोहा मला सांगावासा वाटतो. त्या दोहात असं म्हटलेलं आहे, बुरा जो देखन मैं चला, बुरा मिल या कोय, जो मन खोजा आपणा, मुझसे बुरा न कोय. बुरा याचा अर्थ वाईट माणूस. वाईट माणूस शोधायला म्हणून मी निघालो, तर मला कोणीच वाईट माणूस दिसला नाही. पण जेव्हा स्वतःच्या मनाचा मी शोध घेतला तेव्हा मला असं कळलं की माझ्या इतका वाईट माणूस जगात कोणीच नाही. तर हे स्वतःला जाणणं हे खरं अध्यात्म आहे. आता स्वतःला जाणण्यासाठी माणसाच्या जन्मापासूनचा विचार आपल्याला करायला पाहिजे. माणूस घडतो कसा, त्याला जन्माला आल्यानंतर 40% जे काही मिळतं ते आईवडिलांकडनं मिळतं. म्हणजे त्याचा DNA जो आहे तो आईवडिलांनुसार त्याला DNA मिळतो. नंतरचे 40% त्याला त्याच्या आजूबाजूच्या घटना आणि परिस्थिती यानुसार त्याच्या मनाची घटना घडते आणि त्यानुसार त्याचं व्यक्तिमत्व तयार होतं. आणि 20% जे शेवटचे आहेत ते त्याला प्रारब्धानुसार मिळतात. तर हे जन्माबरोबर त्याला ही शिदोरी मिळालेली असते. पण जन्मानंतर काय होतं बघा, जन्मानंतर त्याला एक नाव मिळतं, त्याला एक ओळख मिळते. आणि हे नाव जेव्हा मिळतं तेव्हाच मीपणा त्याच्यात जागृत होतो. आणि या मीपणाची सुरुवात तेव्हापासून अहंकारापासून त्याची सुरुवात होते. आता ही जी ओळख असते ही ओळख मग पुढे जीवनात हळूहळू वाढत जाते. म्हणजे पुत्र, पती,
पिता, तुमचं नातेवाईक, अशी त्याची ओळख होत जाते. स्त्रियांच्या बाबतीत कन्या, पत्नी, आई, आजी वगैरे अशा त्यांच्या ओळखी वेगवेगळ्या होत जातात. तर जीवनात ह्या ज्या ओळखी होतात या तुम्हाला चिटकवलेल्या ओळखी असतात. तुमची खरी ओळख जी आहे ती सच्चिदानंद आत्मस्वरूप परमेश्वरूप आहे, ह्याचं तुम्हाला ध्यानच राहत नाही. मग अध्यात्मानेच तुम्हाला तुमची खरी ओळख कळू शकते. आणि खरी ओळख कळल्यानंतर तुमच्या मनात जे अहंकार, द्वेष, राग, लोभ इत्यादी दुर्गुण आहेत ते कर्मबंधनामुळे तयार झालेले असतात आणि त्याचा ऱ्हास होतो. आणि त्यांचा ऱ्हास झाल्यानंतरच तुम्हाला तुमची खरी ओळख कळते. आता अध्यात्माकडे माणूस का वळतो याचा जर आपण विचार केला तर एक 3-4 गोष्टी आपल्या समोर येतात. पहिली म्हणजे अतीव दुःखामुळे माणूस अध्यात्माकडे वळतो. म्हणजे एकुलता एक मुलगा आहे आणि तो मोठा मुलगा गेला, असं अतीव दुःख. आपले आप्तसखी कोणी लवकर गेले, त्यांची साथ संगत सुटली, तर हे अतीव दुःख होतं आणि ह्यामुळे मग माणसाला अध्यात्माकडे तो वळतो. दुसरी गोष्ट म्हणजे जीवनातील विफलता, अपयश, यामुळे अध्यात्माकडे माणूस पुष्कळदा वळतो. पुष्कळदा इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी, आपलं ज्ञान जास्त आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा माणूस अध्यात्माकडे वळतो. म्हणजे अध्यात्माचा धंदा त्याला करायचा असतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे, आणि जी सर्व लोकांनाच त्यांचा प्रयत्न असतो त्या दृष्टीने, की भौतिक सुखप्राप्तीसाठी माणूस अध्यात्माकडे वळतो. पैसा मिळावा, मानमर्यादा मिळावा, यासाठी म्हणून माणूस अध्यात्माकडे वळतो. याच्यातली आता एक गमतीशीर गोष्ट आहे. ज्येष्ठ नागरिकांना वेळ घालवण्यासाठी सुद्धा अध्यात्माचा आधार घ्यावा लागतो. विशेषतः ज्या ज्येष्ठ स्त्रिया आहेत त्यांचं घरात पटत नाही, सुनेशी पटत नाही, काय करावं समजत नाही, म्हणून त्या देवदेव करायला म्हणून मंदिरात जातात. पण ह्याच्या मागे वेळ घालवण्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही त्यांचा उद्देश नसतो. परमेश्वर प्राप्ती म्हणजे आत्मोन्नतीसाठी मात्र माणूस क्वचितच प्रयत्न करतो. उद्देश काहीही असला तरी जीवनात पुष्कळदा अशा काही घटना घडतात की ज्याची समर्पक उत्तर आपल्याला देता येत नाही. मग त्याला प्रश्न पडतात, माझ्या बाबतीतच असं का झालं? मी बरोबर असूनही असं का घडलं? माझ्या जीवनात दुःख, अशांती, अपयश, यातना या का आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं मग तो शोधण्यासाठी म्हणून अध्यात्माकडे वळतो. आणि या सर्व समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी म्हणून तो एखादा महाराज किंवा देवाच्या मागे लागतो. पण आपल्या आणि देवाची प्रार्थनाही करतो की मला याच्यातून मुक्ती मिळू दे, मला सुटका याच्यातून मिळू दे. पण या सर्व समस्या ज्या असतात त्या तुम्हीच तयार केलेल्या असतात. त्यामुळे त्याच्यातून तुम्हीच सुटका करून घ्यायची असते. आणि म्हणून तुम्ही कितीही प्रार्थना केली तरी तुमची प्रार्थना क्वचितच सफल होते. याचं कारण तुमची जी प्रार्थना असते तो एक सौदा देवाशी तुम्ही करत असता की बा मला हे मिळालं तर मी 11 नारळाचं तोरण तुला वाहीन किंवा अमुक अमुक ठिकाणी येऊन मी तुझं दर्शन घेईन. ही जी भावना असते, देवाला यातलं काहीही नको असतं. पण तुम्ही त्याच्याशी सौदा करता
की बा मला हे मिळालं तर मी तुझ्यासाठी हे करेन. तर यामुळे काय होतं की ती तुमची प्रार्थना सफल होत नाही. प्रार्थना करताना ते मनापासून कळवळीने जर तुम्ही प्रार्थना केली तरच ती प्रार्थना तुमची सफल होऊ शकते. तुम्ही देवाला काहीतरी मागितलं आहे आणि लगेच देवाने ते तुम्हाला दिलाय, असं कधी झालंय का? याचं कारण की तुम्ही ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका तुम्हालाच दुरुस्त करायच्या असतात. पण होतं कसं, माणूस मात्र त्याचं खापर दुसऱ्यावर फोडतो. म्हणजे तो असं वागला किंवा ती अशी वागली म्हणून मी असं वागलो, हे हे म्हणणं जे आहे हे स्वतःची चुकावर पांघरून घालणं आहे. दुसऱ्यामुळे तुम्ही त्या चुका केलेल्या आहेत हे तुम्ही कधीच मान्य करणार नाही. आणि हे चूक मान्य न करणं म्हणजे अहंभाव आहे, हा अहंकार आहे. दुसऱ्याला समजून न घेण्याचा स्वभाव, यामुळेच माणसाची पुष्कळदा चिडचिड होते. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते. एकदा एक स्त्री कामावरनं घरी आली आणि घरी आल्याबरोबर तिला कळलं की कामवाली बाई आलेली नाही. झालं, तिची चिडचिड सुरू झाली. नवऱ्याला ती म्हणाली, तुम्ही कामवाली बाईला उद्यापासून कामावरनं कमीच करा, मीच सर्व करीन. नवरा म्हणाला, अगं काही तिचं कारण असेल, आजारी पडली असेल किंवा काही कोणी भेटायला आलं असेल म्हणून ती आली नसेल. पण हिच्या चिडचिडीमुळे हिला तिची बाजू समजून घेण्याची तयारीच नसते. बरं, नवरा म्हणतो ठीक आहे मी मदत करतो तुला, पण तरी ती मदतही तिला नको असते. रागाच्या भरात स्वतः सगळी कामं करते. हे पुरुषाच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं की पुरुष थकून भागून ऑफिसमधनं घरी आलाय आणि स्त्रीने जर काही मागण्या ठेवल्या, अहो हे आणायचं आहे, ते आणायचं आहे, ते आणायचं आहे, तर त्याची चिडचिड होणार. तर ह्या ज्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी असतात ह्याच्यापासून आपण काहीतरी शिकायला पाहिजे आणि तिथे मन शांत ठेवायचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. तेव्हा आता दुसऱ्याला समजून घ्यायचं म्हणजे नम्रता अंगी पाहिजे. नम्रता म्हणजे आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणं. येथे वाकण्याची तयारी तुमची असली पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, विहिरीत जर तुम्ही बादली सोडली तर ती बादली वाकल्याशिवाय ती भरली जाईल का? ती सरळ जर बादली तुम्ही सोडली तर ती भरलीच जाणार. तिला वाकडं करावं लागेल, ती वाकल्यानंतरच ती बादली भरली जाईल. तर तसं माणसाने नम्रता जर नसली त्याच्याजवळ तर तो कधीही सुखी होऊ शकत नाही. वाकडं यालाच मी लवचिकता असं म्हणतो. मोडेन पण वाकणार नाही हा जो स्वभाव आहे हा सर्व परिस्थितीत योग्य होत नाही. कधी कधी तुम्हाला माघार घ्यायची सवय ठेवावी लागते. आणि हा जो स्वभाव आहे की मोडेन पण वाकणार नाही, ही एक प्रकारची ताठरता तुमच्या मनात आहे. ताठरता ही मृत व्यक्तीची द्योतक आहे. माणूस मेला की त्याचा देह ताठर होतो, कडक होतो, म्हणून तो लवचिक राहत नाही. म्हणून आपणच ठरवायचं आहे की आपल्याला मृत व्यक्ती म्हणून जगायचं आहे की नम्र होऊन साधं जीवन जगायचं. हे स्वतःच्या बाबतीत झालं, पण दुसऱ्याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही असं आग्रही मतप्रदर्शन करू नये की मी असं वागतो म्हणून तुम्ही असं वागा. ही गोष्ट चुकीची आहे. पुष्कळदा काय होतं, आई वडील मुलांना सांगतात, आम्ही 4 पावसाळे जास्त पाहिलेत,
आम्ही जे सांगतो तसंच तुम्ही करायला पाहिजे, तर ही गोष्ट चुकीची आहे. कारण प्रत्येकजण त्याच्या स्वभावानुसार, त्याच्या पूर्वकर्मानुसार तो वागत असतो, त्याच्या प्रारब्धानुसार तो वागत असतो. त्यामुळे तुम्ही कितीही त्याच्यावर हक्क गाजवायचा प्रयत्न केला तरी तो तुमचा ऐकणार नाही. इथे गीतेतला एक श्लोक सांगावासा वाटतो. भगवानांनी ह्या गीतेतला म्हणजे मराठीत विनोबा भाव्यांनी जे गीतेचं मराठी ट्रान्सलेशन केलेलं आहे त्यातला हा श्लोक आहे. इथे भगवान म्हणतात, कर्मे ही घडती सारी प्रकृतीच्या गुणामुळे, स्वभाव वश ही भूते बलात्कार निरर्थक. म्हणजे ज्याचा जसा स्वभाव आहे त्यानुसारच तो वागत असतो. आता हा स्वभाव कसा तयार होतो हे जर आपण पाहिलं तर एक विचार प्रथम माणसाच्या मनात येतो आणि त्या विचारानुसार त्याच्याकडनं कृती घडते. कृती घडल्यानंतर तीच कृती तो जेव्हा परत परत करायला लागतो तेव्हा त्याच्या मनाला त्याची सवय लागते आणि ही सवय जी लागते यामुळे त्याचा स्वभाव तयार होतो. म्हणजे एखादा सतत चिडचिड करणारा माणूस आहे, सतत तो तसेच करतोय, तर त्याचा स्वभाव चिडचिडा आहे असे तुम्ही म्हणणार. तर हा स्वभाव जो तयार होतो हा सवयीनुसार तुमचा स्वभाव तयार होतो. स्वभाव आणि सवयी बदलणं हे अत्यंत कठीण काम आहे. पण म्हणून या दृष्टीने माणसाने प्रयत्न करू नये असं नाही. माणसाने या दृष्टीने प्रयत्न करायलाच पाहिजे. आणि या सर्वाचं मूळ जो आहे, जो विचार आहे, तो विचार तुम्हाला चांगला करायचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण चांगले विचार जर तुमच्या मनात आले तरच तुमचा स्वभाव चांगला होईल, तुमचं चरित्र चांगलं होईल. आता जीवनात सुखदुःख येणारच, किंवा सुखापेक्षा दुःखच जीवनात जास्त येतात. म्हणून म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवढे. आणि या दुःखामुळे मन तुमचं विचलित होतं, तुमची मनशांती ढळते. म्हणून मन शांत ठेवण्यासाठी स्थितप्रज्ञ हा पर्याय गीतेत सांगितलेला आहे. आता स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगताना परत गीतेत म्हटलेलं आहे, नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे, नसे तृष्णा भय क्रोध, तो स्थितप्रज्ञ संयमी. आता यातलं बघा, प्रत्येक एक शब्द फार महत्वाचा आहे. नसे दुःखात उद्वेग, दुःखामुळे माणूस काय होतो, तो डिप्रेशनमध्ये जातो. आणि डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर त्याला काहीच काम करायची इच्छाच राहत नाही. परत सुखाची लालसा नसे असंही म्हटलेलं आहे. सुखाकरता तुम्ही जितके प्रयत्न कराल आणि ते प्रयत्न जेव्हा तुमचे असफल होतात तेव्हा तुम्हाला दुःख प्राप्त होतं. म्हणजे सुखाच्या लालसेमुळेच तुम्हाला दुःखाची प्राप्ती होते. परत पुढे म्हटलेला आहे, नसे तृष्णा भय क्रोध. तृष्णा हा शब्द फार महत्वाचा आहे. तृष्णा याचा अर्थ हव्यास, आणखीन पाहिजे आणखीन पाहिजे, हे जे माणसाच्या मनात सतत असतं ती तृष्णा आहे. तर या तृष्णेमुळे माणसाला कधीच समाधान मिळत नाही आणि त्यामुळे तो कधीच शांत सुखी होऊ शकत नाही. आणखीन पुढचा शब्द आहे भय. भीती जर माणसाच्या मनात आली तर त्याच्याकडनं कोणतंही काम नीट होऊ शकत नाही. एखादं मुलाला जर तुम्ही सांगितलं की अरे त्या झाडाखाली जाऊ नको बरं, तिथे भूत असतं, त्याच्या मनात ती भूताबद्दल जर भीती उत्पन्न झाली तर तो कधीच तिकडे जाणार नाही. म्हणजे त्या झाडाखाली जरी मुलं खेळत असली, त्याचे मित्र खेळत असले तरी हा तिकडे जाणार नाही, कारण त्याच्या मनात भीती असते. तर भीतीपायी पुष्कळशी कर्म माणूस टाळत जातो. आणि तिसरी गोष्ट आहे क्रोध. क्रोध हा तर सर्वात वाईट आहे. कारण क्रोधामुळे तुम्ही सारासार विवेक विसरता
आणि त्या क्रोधाच्या अंमलाखाली तुम्ही नको ते बोलून बसता किंवा नको ते कर्म करता आणि मग पश्चात्तापाची वेळ तुमच्यावर येते. तेव्हा नसे तृष्णा भय क्रोध हे 3 शब्द महत्त्वाचेच आहेत. आणि मग पुढे म्हटलं आहे तो स्थितप्रज्ञ संयमी. संयमी याचा अर्थ काय आहे की आपण एखादी गोष्ट केली की लगेच त्याचं फळ आपल्याला मिळायला पाहिजे, ही जी भावना असते, या भावनेमुळे पुष्कळदा माणूस दुःखी होतो. कारण त्याचं फळ मिळणं न मिळणं हे तुमच्या हाती पुष्कळदा नसतं. त्यामुळे संयम ठेवणं आणि आपले प्रयत्न करत राहणं. आज तुम्हाला जर यश मिळालं नाही तर कालांतराने तुम्हाला यश त्याच्यात मिळू शकतं. थॉमस अल्वा एडिसननी म्हणतात 99 प्रयोग केले तोपर्यंत त्याला यश मिळालं नाही. 100व्या प्रयोगात त्याला शोध लागला आणि त्याप्रमाणे त्यांनी मग पुढे शोधांची मालिका सुरू केली. तर ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की संयम तुमच्या जीवनात असला पाहिजे. आता स्थितप्रज्ञाचं आणखीन एक लक्षण म्हणजे गीतेत म्हटलेलं आहे अहंता ममता गेली त्याची प्रज्ञा स्थिरावली. स्थितप्रज्ञ कोण होतो? ज्याचा अहंकार, अहंता म्हणजे अहंकार गेलेला आहे, आणि ममता म्हणजे या जगातल्या गोष्टींबद्दलचं प्रेम, हे ज्याचं कमी झालेलं आहे तोच माणूस स्थितप्रज्ञ होऊ शकतो. इथे मला साक्षात्कार झाला होता त्याबद्दल थोडंसं मी सांगतो. आणि नंतर या साक्षात्कारानंतर मला ज्या आध्यात्मिक कविता, ब्रह्ममुहूर्तावरच या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, ब्रह्ममुहूर्तावर मला ज्या आध्यात्मिक कविता सुचल्या त्यातल्या काही कविता मी आज तुमच्या समोर प्रस्तुत करणार. हा साक्षात्कार जो होता याच्यात मी कोण आहे हे मला कळलं. तो साक्षात्कार असा होता की मला एक स्वप्न पडत होतं आणि त्या स्वप्नात माझ्या मनात भीती उत्पन्न झाली. आता आपण पुष्कळदा पाहतो की एक व्यक्ती त्या हिरोला स्वप्नात, म्हणजे विचित्र गोष्टी दिसत असतात, सिनेमात सुद्धा आपण असं पाहतो की एक विलन त्या हिरोला चाकू घेऊन मारायला आलेलं असतं. त्यामुळे आपण स्वतःला हिरोच्या जागी समजत असतो, म्हणून आपल्याला असं वाटतं की हा व्यक्ती आपल्यालाच मारणार आहे आणि आपल्या मनात भीती उत्पन्न होते. आता हे का होतं? म्हणजे तुम्ही जीवनात अडकलेले असतात, त्यामुळे ते स्वप्न जरी खोटं असलं तरी ते तुम्हाला खरं वाटायला लागतं आणि तुमच्या मनात भीती उत्पन्न होते. आता ही भीती उत्पन्न झाल्यानंतर माझ्या मनात एक विचार आला की अरे हे स्वप्न तर खोटं आहे असं सगळं म्हणतात. मग स्वप्न जर खोटं आहे तर हे दिसतं आहे, म्हणजे दिसतंय म्हणजे हे पाहणारा कोणीतरी असला पाहिजे. मग हा पाहणारा कोण आहे हा विचार जेव्हा मनात आला त्याबरोबर मला असं दिसलं की मी स्वतः पलंगावर झोपलेलो आहे, माझे हात छातीवर आहेत, अर्धोन्मिलित डोळे उघडलेले आहेत आणि ते स्वप्न सुरू आहे. मग परत एक विचार मनात आला की हा व्यक्ती जर झोपलेला आहे तर हा कसं काय स्वप्न पाहू शकतो? म्हणजे हे स्वप्न पाहणारा आणि स्वप्न रचणारा हा आणखीन कोणीतरी असला पाहिजे. हा विचार जेव्हा मनात आला तेव्हा मला असं दिसलं की माझ्या छातीच्या वर एक आवरण आहे आणि त्या आवरणात एक अंगठ्या एवढा जीव तरंगतो आहे आणि हा अंगठ्या एवढा जीवच हे सगळं स्वप्न चालवतो आहे. म्हणजे जीवनात जी सुखदुःख येतात ते सगळं हा जीवात्मा जो आहे तोच सगळं चालवत असतो आणि आपण मात्र मी केलं अशी भावनाने आपण सगळं बोलत असतो. पण करता करता हा जीवात्मा असतो. तर हा जेव्हा मला दिसला तेव्हा मी त्याला ओरडून सांगितलं की अरे हे जीवन, हे स्वप्न कितीही दुःखकारक असलं तरी हे चालू दे, कारण हे तू चालवतोयस म्हणून हे चालू दे. त्यामुळे मला हे स्वप्न बंद पडायला नको आहे
आणि तू पण तिथेच थांब आणि हे स्वप्न सुरू राहू दे. पण तो जीव त्या छातीवरच्या आवरणात अदृश्य झाला आणि माझं स्वप्न संपलं. आता ही जी गोष्ट आहे की मी माझा देह पलंगावर झोपलेला पाहिला, हे कसं काय झालं? तर हे सूक्ष्म देहातून मी स्थूल देहाकडे पाहिलेलं आहे. ही ही खरी गोष्ट आहे त्यातून. म्हणजे आता हा जो साक्षात्कार आहे, हा साक्षात्कार तुम्हा सर्वांच्या आयुष्यात घडू शकतो. कसं? माणूस मेल्यानंतर तो हा स्थूल देह सोडून जातो आणि तो कुठे जातो? मग तो सूक्ष्म देहाकडे जातो. आपल्या माणसाचे 5 कोश सांगितलेले आहेत. एक अन्नमय कोश, दुसरा प्राणमय कोश, तिसरा मनोमय कोश, चौथा आनंदमय कोश, चौथा ज्ञानमय कोश आणि 5वा आनंदमय कोश. म्हणजे आनंदमय कोशापासून ज्ञानमय स्थूल देहापर्यंत माणसाचा प्रवास झालेला असतो आणि माणूस मेल्यानंतर या स्थूल देहापासून अन्नमय कोशापासून परत तो ज्ञानमय आनंदमय कोशाकडे जायला लागतो. पण याच्यात होतं कसं बघा की स्थूल देह सोडल्यानंतर सूक्ष्म देहापर्यंत तुम्ही पोचू शकता. सूक्ष्म देहानंतर तुम्ही मनोमय कोशापर्यंत सुद्धा पोचू शकता. पण मनोमय कोश म्हणजे तिथे तुमच्या वासना, अतृप्त इच्छा या सगळ्या असतात आणि त्याच्या पुढे जर तुम्ही गेलात तरच तुम्हाला मुक्ती मिळू शकते. पण माणूस त्याच्या पुढे जात नाही. त्या मनोमय कोशातच तो अतृप्त वासना आणि इच्छांमध्येच तो अडकलेला राहतो. त्यामुळे त्याला परत परत जन्म घ्यावा लागतो. या अतृप्त इच्छा आणि वासना पूर्ण करण्यासाठी म्हणूनच माणूस जन्म घेतो. दुसरा त्याची इच्छा अशी असते की सुख उपभोग घेण्यासाठी म्हणून तो जन्म घेतो. पण जन्म घेतल्यानंतर त्याला असं कळतं की हे सगळं दुःखकारकच आहे आणि हे कळल्यानंतर मग परत तो मुक्तीकडे जायचा प्रयत्न करतो, म्हणून तो अध्यात्माकडे वळतो. तर अहंता आणि ममता या 2 गोष्टी जेव्हा जातात तेव्हाच माणूस स्थितप्रज्ञ होऊ शकतो. तर या 2 गोष्टींवरतीच माझ्या ज्या 2 कविता आहेत त्या मी आता प्रस्तुत करायचा प्रयत्न करणार आहे. या आध्यात्मिक कविता मला ब्रह्ममुहूर्तावर अशा स्वप्नातच सुचलेल्या आहेत. आता ममतेबद्दल जर म्हणायचं झालं तर माणसाला जीवनात 4 प्रकारची ममता असते. 4 गोष्टींबद्दल ममता असते. पहिली गोष्ट स्त्री, दुसरी पुत्र, तिसरी क्षेत्र आणि चौथी वित्त. वित्त म्हणजे पैसा, जमीन जुमला अडका. हे स्त्रियांच्या बाबतीत पुरुष, पुत्र, क्षेत्र आणि वित्त. पुत्र प्रेमामुळेच महाभारत घडलं. पांडव फक्त 5 गावं मागत होते, पण माझ्या मुलाला सर्व राज्य मिळायला पाहिजे ही जी भावना होती, त्यामुळे पांडवांना ती राज्य मिळाली नाही, त्यामुळे महाभारत घडलं. तर हे पुत्र प्रेमामुळे पुष्कळदा म्हणतात ना की आईचं पुत्रावर इतकं प्रेम असतं. व्यंकटेश स्तोत्रातला एक श्लोक आहे, तो इथे मी त्याच्या काही ओळी सांगू शकतो. पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी त्यांचा खेद, तेवी तू कृपाळू गोविंद, माय बाप मज लागे. तर हा या श्लोकाचा अर्थ असाच आहे की मातेला पुत्रांनी सहस्र अपराध केले तरी तिला त्याचा खेद नसतो. तसा तू गोविंद आहेस, म्हणून तू माझ्या सगळ्या अपराधांना क्षमा कर आणि मला माफ कर. तर हे स्त्रीच्या बाबतीत, पुत्राच्या बाबतीत झालं. मग क्षेत्र म्हणजे जमीन जुमला, प्रॉपर्टी, याला क्षेत्र म्हणतात. आणि या क्षेत्रामुळेच बघा पुष्कळदा मला माझ्या अगदी खून सुद्धा झालेले आहेत. तर ह्या 4 गोष्टींमुळेच जीवनात सगळी भानगडी होत असतात.
तर आता या भानगडींपासून दूर जायचं झालं तर ममतेचा नाश व्हायला पाहिजे. आता ममता आणि आसक्ती या दोन गोष्टी परत फार जवळच्या आहेत. ममतेची जेव्हा आसक्ती होते तेव्हा ती वाईट होते. ममता ही तशी वाईट नसते. म्हणजे आईला जर आपल्या मुलाबद्दल प्रेम आहे तर ते वाईट नाही, पण त्या प्रेमापोटी जेव्हा ती चुकीची कामं करते तर तेव्हा ती आसक्ती होते, आणि ही आसक्ती ही वाईट गोष्ट आहे. तर ममतेचा नाश ही कविता सांगण्यापूर्वी मी थोडंसं त्याचं एक कशावरती कविता आधारित आहे हे सांगू इच्छितो. ही कविता, या कवितेत दोन फुलांची तुलना मी केलेली आहे. एक जंगलात वाढणारं फूल आणि एक सुंदर बागेत वाढणारं फूल. सुंदर बागेत वाढणारं फूल जितकं सुंदर आहे तेवढंच ते जंगलात वाढणारं फूलही सुंदर आहे. त्याच्यातही तेवढेच गुण आहेत, तेवढाच सुवास आहे, दिसायलाही ते तेवढंच चांगलं आहे. पण त्या जंगलात वाढणाऱ्या फुलाकडे कोणाचंही लक्ष जात नाही आणि त्या बागेतल्या फुलाचं मात्र कौतुक होतं. याला परत मी बागेत वाढणारं फूल याला मी सेलिब्रिटी व्यक्ती असं म्हणतो, आणि जंगलात वाढणारं फूल याला मी वंचित व्यक्ती असं म्हणतो. म्हणजे वंचित व्यक्ती जरी असला तरी त्याच्यात सर्व गुण आहेत, जे सेलिब्रिटीमध्ये आहेत तेच गुण त्याच्यात आहेत, पण तो दुर्लक्षित राहतो आणि म्हणून तो प्रगती करू शकत नाही, आणि याचं कौतुक होतं म्हणून याची उदो जास्त होते. तर ही कविता आता मी प्रस्तुत करतो. नाही जन्मलो काननातून मरुभूमीतून कंटकातून, नाही हसलो नाही फुललो नाही वेरलो एकांतात. वनपुष्पारे सुखी खरा तू, सीमित जगती सीमित जीव तू. हे बागेतलं फूल म्हणताय त्या वनपुष्पाला. सीमित जगती सीमित जीव तू, नसते धडपड नसते आशा, रंगीत जगता यामी भुललो, नाही हसलो नाही फुललो नाही वेरलो एकांतात. ते बागेतलं फूल मग पुढे म्हणतं, बाग एकती सुंदर होती, फुले पाखरे कितीक जमती, नवते कंटक अवती भवती, अभिमानित मी नजवर व्हावे, अशीच नटवी सृष्टी होती. म्हणजे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला असा तो व्यक्ती आहे. अनमी फुलता फुलले त्रिभुवन, अनमी फुलता फुलले त्रिभुवन, विविध रंग मी केले धारण, सर्व आप्तजन जवळी जमता, कौतुकास सुख मानून फसलो, नाही हसलो नाही फुललो नाही विरलो एकांतात. मग पुढे कसं होतं ते बागेतलं फूल म्हणतं, कितिकांचे जे भाग्य नसे ते आज मला लाभले, ईशानेही आनंदाने श्रीमंडित केले. ते बागेतलं फूल तुम्ही तोडून देवाच्या डोक्यावर ठेवता, म्हणजे देवाच्या डोक्यावर बसणं हे पुष्कळांचं भाग्य नसतं. ते भाग्य मला मिळालं आहे की मी देवाच्या डोक्यावर बसलोय. परत गंमत अशी आहे की ईशानेही आनंदाने श्रीमंडित केले, म्हणजे मी बळजबरीने देवाच्या डोक्यावर बसलेलो नाहीये, देवाने आनंदाने मला शिरावर धारण केलेलं आहे. तर हे केवढं मोठं भाग्य आहे असं त्याचं म्हणणं आहे. आनंदाने श्रीमंडित केले, परिस्वप्न एकते होते अंती, नश्वर जगती अशीच रीती, रंगही उडता गंधही तुटता, निर्माल्य असा मी त्याज्य मी आता. दुसऱ्या दिवशी ते फूल सुकलं की देवाच्या डोक्यावरनं काढून तुम्ही ते खाली ठेवता, तेव्हा त्याचं जे भाग्य आहे ते भाग्य संपलं असं त्याला वाटायला लागतं. निर्माल्य असा मी त्याज्य मी आता, मग काय जोडिले सुकृत जन्मी, आजवरीचे केले जतन, जायचे आता इथेच सोडून. मग काय जोडिले सुकृत जन्मी, जे घेऊन जाईन पुढे मी. ही जी भावना आहे की आजपर्यंत मी जो काय फापट पसारा जमा केला आहे,
जे काही मी मिळवलं आहे, मान मला तर घेते, या सगळ्या गोष्टी सोडून जायच्यात मला. माझ्याबरोबर यातलं काहीही येणार नाही. मग मी असं काय सुकृत जोडलेलं आहे की ज्यामुळे पुढच्या जन्मात मला ते उपयोगी पडेल. मग काय जोडलेले सुकृत जन्मी जे घेऊन जाईन पुढे मी. आणि माणसाचं हे इथेच नेहमी चुकतं की आपल्या बरोबर काय येणार आहे याचा तो कधीच विचार करत नाही. नुसता फार असा जमा करत राहतो, पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर येणार नाहीत. या नश्वर गोष्टी आहेत, या सगळ्यांचा नाश होणार आहे. ही नश्वरता जेव्हा त्याच्या मनात येते तेव्हाच त्या गोष्टींबद्दलचं प्रेम, आत्मीयता त्याची कमी व्हायला लागते. की आज मी यांच्यावर प्रेम करतोय, पण हे उद्या मला सोडून जाणार आहे, हे जेव्हा मनात भावना निर्माण होते तेव्हाच त्याबद्दलचं प्रेम हळूहळू कमी व्हायला लागतं आणि माणूस त्याच्यातून मुक्तीकडे वाटचाल करू शकतो. आता बघा, आता हे पुढची जे ओळ आहे ही फार महत्त्वाची आहे. इथे पुष्कळ टाळ्या पडतात माझ्या व्याख्यानात, पण टाळ्यांसाठी म्हणून नाही, महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून सांगतो. जे घेऊन जाईन पुढे मी, मग धावून धावून थकता अंती, तीन शब्द ते समोर दिसती, आलो जगलो गेलो, नाही हसलो नाही फुललो नाही विरलो एकांतात. आलो जगलो गेलो या तीन शब्दात सगळ्यांचं आयुष्य येतं. जगण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असेल, पण आदी आणि अंत हा दोघांचा सारखाच असतो. तेव्हा आलो जगलो गेलो हे फार महत्त्वाचं असतं. आणि गीतेत सुद्धा भगवानांनी हेच म्हटलेलं आहे. अर्जुनाला जेव्हा शोक होतो की या सगळ्या लोकांना मी मारलाय, तेव्हा भगवान त्याला म्हणतात, भूतांचे मूळ अव्यक्ती, मध्य तो व्यक्त भासतो, पुन्हा शेवट अव्यक्ती, तयाचा शोक काय असा. भगवान म्हणतात की हे मेलेले जरी असले तरी हे माझ्यातच आलेले आहेत आणि माझ्यातूनच निर्माण झालेले आहेत. अव्यक्तातून मनुष्याचा जन्म होतो आणि मनुष्य मेल्यानंतर सुद्धा तो अव्यक्तात विलीन होतो, म्हणजे परमेश्वर तत्वाशी तो विलीन होतो. तर ही ती कविता आहे, ममतेचा नाश असा. एक 10 मिनिटं आहेत अजून, मी थोडीशी एक कविता सांगू शकतो. ममतेचा नाश होतो तर तिथे आपण अहंकार आपला फार जोपावायचा असतो. अहंकारामुळेच माणसाला या गोष्टी सोडायची इच्छा होत नाही. आता अहंकार जो आहे, जर तुमची आठवण काही क्षणापुरतीच राहणार असेल तर तुम्ही का अहंकार करता. लता मंगेशकरांनी गायलेलं एक भावगीत आहे, त्याच्यात त्या म्हणतात, म्हणजे त्या भावगीतात असं म्हटलेलं आहे की मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतीला हाय हाय. म्हणजे एवढीच जर तुमची आठवण राहणार असेल, पळभर लोक तुम्हाला जर आठवण करणार असतील, तर तुम्ही का अहंकार करता. मी फार मोठा आहे, मला सगळ्या लोकांनी आठवणीत ठेवलं पाहिजे वगैरे अशी इच्छा तुम्ही का करता. तर हे अहंकारापोटी होतं. आणि ह्या अहंकाराचा शेवट ह्याच्यावरची ही आता पुढची कविता मी तुम्हाला प्रस्तुत करतोय. हा अहंकार जो असतो हा अष्टविध अहंकार सांगितलेला आहे. म्हणजे रूपाचा अहंकार, बळाचा अहंकार, कीर्तीचा अहंकार, तुमच्या जातीचा अहंकार, धर्माचा अहंकार, हे सगळे अहंकार सांगितलेले आहेत. आता जातीचा अहंकार जो आहे तो फार मोठा पुष्कळदा असतो माणसाच्या मनात, की मी उच्च जातीचा आहे, त्यामुळे खालच्या जातीचा माणूस हा शूद्र आहे, मी त्याच्याशी संबंध ठेवणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या शास्त्रात चातुर्वर्ण म्हणजे 4 वर्ण सांगितलेले आहेत, 4 जाती सांगितलेल्या आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा 4 जाती सांगितलेल्या आहेत. आणि हे 4ही कर्मानुसार जाती ठरलेल्या आहेत.
म्हणजे शूद्र हा हीन आहे अशी त्याच्यात भावना नाही आहे. तो कर्म जे शूद्र कर्म करतोय त्यानुसार त्याला शूद्र म्हटले जाते. आणि या चारी जाती बघा, गंमत अशी आहे की या चारी जाती तुमच्यातच आहेत. तुम्ही जेव्हा स्वतःच्या देहाची शुद्धी करता तेव्हा ते क्षुद्र काम तुम्ही करत असता, म्हणून त्यावेळेला तुम्ही क्षुद्र असता. जेव्हा तुम्ही कामधंद्यासाठी म्हणून बाहेर पडता, अर्थार्जनासाठी बाहेर पडता घराच्या, तेव्हा तुम्ही वैश्य असता. जेव्हा तुम्ही आपल्या परिवारासाठी म्हणून सुरक्षेची व्यवस्था करता तेव्हा तुम्ही क्षत्रिय असता. आणि जेव्हा तुम्ही आत्मोन्नतीसाठी म्हणून देवपूजा किंवा स्तोत्रपठण करता, नामस्मरण करता, तेव्हा तुम्ही ब्राह्मण असता. तर ह्या चारी जाती तुमच्यातच आहेत. मग तुम्ही जर शूद्राला वाईट समजत असाल तर मग देहाची शुद्धी करू नका, 4 दिवस आंघोळ करू नका, बघा काय होईल. तर ही जी गोष्ट आहे ही याचा अर्थ की ह्या चारीही जाती तुमच्यात असल्यामुळे तुम्ही कोणाचाही मत्सर करणं योग्य नाही. आजकाल तर सफाई कामगार म्हणून त्यांना खूप महत्त्व दिलं जातं आणि महत्त्व देणं हे योग्यच आहे. कारण त्यांच्याशिवाय बघा, उद्या जर सफाई कामगारांनी संप केला तर तुमच्या घरासमोर किती कचरा उभा राहील, किती कचऱ्याची ढीग निर्माण होतील आणि तुमच्या आरोग्याला त्याच्यापासून हानी होऊ शकते. तेव्हा यातली कोणतीही जात शूद्र नाही हे समजून त्यानुसार माणसाने वागायला पाहिजे आणि स्वतःचा अहंकार त्यांनी कमी करायला पाहिजे. आता अहंकाराच्या बाबतीत म्हणायचं झालं तर अहंकार आणि अभिमान या दोन गोष्टी फार जवळच्या आहेत. बळाचा अभिमान तुम्हाला असावा, जातीचा अभिमान तुम्हाला असावा, तुमच्या रूपाचा अभिमान तुम्हाला असावा, पण हा तुमच्या पुरताच असावा. हा जेव्हा तुम्ही दुसऱ्याला क्षुद्र लेखण्यासाठी म्हणून प्रदर्शित करता तेव्हा तो अभिमानाचा अहंकार होतो आणि हा अहंकार जेव्हा होतो तेव्हा तो वाईट असतो. म्हणून अभिमान जरूर असावा पण अहंकार नसावा आणि अभिमान हा तुमच्या पुरताच असावा, दुसऱ्यावर तो लादण्यात अर्थ नसतो. तर या अहंकाराचा शेवट कसा होतो याबद्दलची ही कविता आहे. या कवितेत पतंग, जो आपण आता संक्रांतीला वगैरे आकाशात उडवतात ना मुलं पतंग, त्या पतंगाचं रूपक घेऊन ही कविता केलेली आहे. पतंग आणि अहंकारी पुरुष हे एकसारखे आहेत असं समजून ही कविता केलेली आहे. विसरलो वाट परतीची, पतंग काय म्हणतोय बघा. विसरलो वाट परतीची, कर्मात बांधला गेलो, निपजलो जिच्या उदरी मी, आईस सोडून आलो. घेतली उंच भरारी, लाटेवरी हवेच्या. पतंग हवेची लाट आल्याबरोबर उंच जातो. हवेची लाट याला मी एक संधी म्हणतो. ही संधी पुष्कळांना मिळत नाही, पण एखाद्याला मिळते आणि त्या संधीचं तो सोनं करतो. म्हणजे त्या संधीमुळे तो उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो. तर तसा हा पतंग हवेची लाट आल्याबरोबर उंच आकाशात उडतो. घेतली उंच भरारी, लाटेवरी हवेच्या, कर्तृत्व वाटले मोठे, खालचे क्षुद्र ते चिते. आकाश ठेंगणे होता, अहंकार नभावरी झुललो, निपजलो जिच्या उदरी मी, आईस सोडून आलो. तो पतंग वर गेल्यावर ढगांवर जेव्हा झुलत असतो तेव्हा तो अहंकार त्याला असतो की मी फार उच्च पदावर पोचलेलो आहे, त्यामुळे मी सर्वात श्रेष्ठ आहे, ही त्याची भावना असते. आकाश ठेंगणे होता, अहंकार नभावरी झुललो. पण होतं कसं बघा, दुसरा एक पतंग आकाशात येतो आणि या दोघांची कटाकटी सुरू होते. मग या पतंगाला काय वाटतं, हा कोण आला आता तुलना करावयाशी, लोळेल तोच खाली, लागेल त्यास फाशी. परी जाहले कसे हे, नेमका कसा मी तुटलो, निपचलो जिच्या उदरी मी, आईस सोडून आलो.
हा पतंग तुटतो आणि तो झपाटून खाली येतो. मग झपाटून खाली आल्यावर होतं काय? तारका दूर त्या गेल्या, झपाटून आलो खाली, वास्तवाच्या क्रूर हाती मीपणा फाटलांती. म्हणजे तो पतंग जेव्हा खाली येतो तेव्हा मुलांची भांडाभांडी सुरू होते, हा पतंग मला पाहिजे, हा पतंग मला पाहिजे. आणि या भांडाभांडीत तो पतंग फाटतो. म्हणजे मीपणा, मी पतंग आहे ही जी भावना असते ती राहत नाही. आकृती नावही गेले, अहंकार मुक्त मी झालो. मग हा पतंग फाटल्यानंतर काय झालं की जो अहंकार होता, मी पतंग आहे ही जी भावना होती, ती भावना गेली आणि नुसत्या काड्या आणि कागद एवढंच राहिलं. तर अहंकारमुक्त मी त्यामुळे झालेलो आहे. जोपर्यंत ही देहभावना माणसाच्या मनात असते तोपर्यंत अहंकारी तो असतो. पण ही देहभावना जेव्हा जाते तेव्हा अहंकारापासून तो मुक्त होतो. अहंकार मुक्त मी होता, लोकार्थ संपले सारे. मग अहंकारापासून जेव्हा तुम्ही मुक्त होता म्हणजे आकृती नावही गेले, मग अहंकारमुक्त मी झालो. आणि आकृती नाव गेल्यानंतर लोकांना तुमच्याशी काही घेणं देणं नसतं. त्यामुळे अहंकारमुक्त मी होता, लोकार्थ संपले सारे. लोक आपले 2 दिवस म्हणतात चांगला माणूस होता, बिचारा गेला, तर बाकी त्याच्यापेक्षा दुसरं त्यांना काही करायचं नसतं. अहंकारमुक्त मी होता, लोकार्थ संपले सारे, परी जाणूनी आत्मरूपाला त्या शक्तिसागरी उरलो, निपजलो जिच्या उदरी मी, आई घरी परतलो. ही शेवटची ओळ परत महत्वाची आहे. सुरुवातीला म्हटलं होतं आईस सोडून आलो, आणि जेव्हा अहंकार मुक्त मी होतो तेव्हा आई घरी परतलो, म्हणजे त्या परमेश्वर रूपात मी विलीन झालो. ही भावना त्याच्यात आहे. आता वेळ बराच झालेला आहे, 1 तासात मला हे संपवायचं होतं. त्यामुळे 2 कविता मी प्रस्तुत केलेल्या आहेत. आणखीन बरंच काही बोलायची इच्छा आहे, पण वेळेअभावी आता थांबतो. हे संपवण्यापूर्वी, समारोपापूर्वी एकच गोष्ट मी सांगू इच्छितो की मी आज जे काही बोललो आहे ते कोणाला उपदेश करायचा आहे किंवा कोणाला काही शिकवायचं आहे अशी माझी इच्छा नव्हती. फक्त माझ्या मनातले जे विचार होते तेवढेच मी तुमच्या समोर बोलून दाखवलेले आहे. त्यामुळे तुकारामांच्या अभंगाने या कार्यक्रमाचा या व्याख्यानाचा मी समारोप करतोय. तुकाराम महाराज म्हणतात, आपुल्या बळे नाही बोलवत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी ते कैसे बोले मंजुळ वाणी, बोलविता धनी वेगळाची, बोलविता धनी वेगळाची. धन्यवाद. शुभम भवतु.